आणि दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे। राज्यभरातील लाखो लाडक्या बहिणींना म्हटल्यापेक्षा कोट्यावधीपेक्षा अधिक बहिणींना आता त्यांच्या बँक खात्यात मार्च महिन्याच्या हप्त्याचे पूर्ण पैसे मिळणार आहेत। होय, अखेर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आली आणि पहिला टप्पा हा मार्च महिन्याच्या 1,500 रुपयांचा वाटप झाल्यानंतर दुसरा टप्पा पण 1,500 रुपये एप्रिलच्या हप्त्याचा लवकरच सरकार आता पूर्ण टाकणार आहे आणि पूर्ण तयारी आता होत आलेली आहे। तर चला, हे पैसे आता पूर्ण सरकार देणार असून लाडक्या बहिणींनो 2 टप्प्यामध्ये 2 महिन्याचे 3,000 रुपये आता तुमच्या बँक खात्यात येतील आणि सरकारने आता लवकर पैसे देण्याचा निर्णय घेतल्यामुळे लाडक्या बहिणी आता चांगल्याच खुश झालेल्या आहेत। आता फक्त तुम्हाला यादीमध्ये आपला जिल्हा आहे का, आपल्या तालुक्याचं नाव आहे का, आपलं नाव आहे का ते बघायचं आहे। जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या 20 जिल्ह्यांच्या यादीत असेल तर तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट डीबीटी अंतर्गत पूर्ण पैसे आता जमा होणार असून तुम्हाला आता डायरेक्ट 3,000 रुपये असे 2 हप्त्याची मिळणार आहेत। बघा, आता मार्च महिन्याचा हप्ता आणि एप्रिलचा हप्ता हा तुमच्या बँक खात्यात येणार असून जर तुम्हाला फेब्रुवारी हप्त्याचे पैसे मिळाले नसतील, ई-केवायसी वगैरे काही झालं नसेल तर तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नेमके पैसे कसे मिळवायचे, ई-केवायसी आता कुणाला संधी भेटणार आहे, ई-केवायसी करू शकतात का, सर्व काय माहिती मी देणार असून तुम्ही फक्त आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले तर लाडकी बहीण योजनेची अशीच महत्त्वाची माहिती आपल्या चॅनलवरती नक्कीच बघायला मिळेल। तर चला पाहूयात। होय, लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अखेर आनंदाची बातमी आली। तुमच्या बँक खात्यात डीबीटीच्या अंतर्गत पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत। लाडक्या बहिणींना चांगला दिलासा देण्यासाठी सरकारने निर्णय घेतला। बघा, आता लाडकी बहीण योजना आनंदाची बातमी आली। पुढे सांगितलं आहे की राज्य सरकारकडून राहिलेला मार्च महिन्याचा हप्ता एप्रिल महिन्याचा हप्ता पूर्ण दिला जाणार आहे। सरकारची घोषणा होताच आता बहिणी खुश झालेल्या आहेत। सर्व बहिणी आता चांगल्या खुश झालेल्या असून तुम्हाला आता कसलीच जी आहे ती चिंता करण्याची गरज पडणार नाही। डायरेक्ट सरकारने निर्णय घेऊन टाकला। बघा, आता एकनाथ शिंदेंनी एका पाठोपाठ एक निर्णय घ्यायला सुरुवात केलेली आहे। तुम्हाला माहितच असेल की एकनाथ शिंदे जे बोलतात ते करतात असं त्यांनी वारंवार सांगितलं आहे। मग आता मागच्या वेळेस काय बातमी अफवा यायला की योजनाच बंद होणार, पण तसं झालं का? तर नाही झालं। पण बघा, योजना ही सुरूच आहे आणि सुरूच राहणार असं महायुतीतील सर्वांनी सांगितलं आहे। आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, म्हणजे लाडक्या बहिणींचे देवाभाऊ, त्यानंतर एकनाथ शिंदे असतील, आदिती तटकरे असतील, अजून इतर कोणी असतील, या सर्वांनी सांगितलं आहे की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही आणि हे पैसे वाटप सुरू राहणारच आहेत असं सरकारचं म्हणणं आहे। पण बघा, काही बहिणींचं म्हणणं आहे की आमची काही कामामुळे ई-केवायसी राहिलेली होती, सरकारने आम्हाला ई-केवायसी साठी पूर्ण संधी द्यावी अशी मागणी होती। म्हणजे काय होतं, ई-केवायसी दुरुस्तीसाठी आता सरकार जे आहे ते संधी देत आहे, पण पूर्ण लाडक्या बहिणींचं मत आहे की आम्हाला ई-केवायसी साठी संधी द्यावी, कारण की गरीब महिला पण अशा राहिल्या आहेत की त्यांचे काही कामामुळे काही अडचणीमुळे ई-केवायसी राहिली होते आणि त्यांना आता लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत नाहीत, तर त्यांचे पैसे आता बंद झाल्याचं बघायला मिळत आहे। त्या लाडक्या बहिणीची आता राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ असतील किंवा एकनाथ शिंदे लाडक्या बहिणीचे भाऊ असतील, यांच्याकडे एकच मागणी आहे की ई-केवायसी साठी आम्हाला संधी मिळावी। एकनाथ शिंदे यांनी जर लक्ष दिलं तर काही ना काही निर्णय होऊ शकतो, किंवा देवेंद्र फडणवीस यांनी जरी लक्ष दिलं तर ई-केवायसी साठी पुन्हा एकदा मुदतवाढ मिळून ज्यांची ई-केवायसी राहिलीच होते ते ई-केवायसी करतील आणि त्यांना पैसे नक्कीच मिळतील। तुमची ई-केवायसी झाली का राहिली कमेंट मध्ये नक्की सांगा। तर चला, आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप सुरू होत आहेत, कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होऊ शकतो, अशा जिल्ह्यांची आता तुम्हाला मी नावं सांगत आहे। आता लक्ष देऊन व्हिडिओ बघत चला। तर बघा, लाडक्या बहिणींनो, आनंदाची बातमी आली। इथे स्पष्टपणे काय सांगितलं आहे बघा, इथे सांगितलं आहे की आता पूर्ण पैसे जमा होणार। कोणत्याही क्षणी 1,500 रुपये तुमच्या खात्यात मार्च महिन्याचे जमा झालेले दिसतील। त्यानंतर बघा, राहिलेला हा आता जो मार्च महिन्याचा हप्ता आहे हा मिळून तर जाईल, पण एप्रिल महिन्याचा हप्ता पण पूर्ण दिला जाणार आहे। सरकारची घोषणा होताच बहिणी नाराज झालेल्या जे आहेत ते आता खुश झालेल्या आहेत, कारण त्यांना आता 2 हप्त्याचे 3,000 मिळणार आहेत। फेब्रुवारीचा हप्ता भेटायला म्हणजे बँक खात्यात जमा व्हायला उशीर झाला होता, हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि सरकारला पण कळालं की एकतर फेब्रुवारीचा हप्ता द्यायला आपल्याला उशीर झालाय, फेब्रुवारीचे 1,500 रुपये आपण एकतर खूप उशिरा दिलेत, मग जर आपण लाडक्या बहिणींना जे आहे ते पैसे देताना आता मार्च हप्त्याचे 1,500 आणि एप्रिलचे पण 1,500 उशिरा दिले तर लाडक्या बहिणी सरकारवर नाराज होतील। त्यामुळे मग सरकारनं काय केलंय, आता लगेच मार्च महिन्याचे लवकर हे 1,500 आणि एप्रिलच्या हप्त्याचे 1,500 असे 3,000 रुपये देण्याचं ठरवलंय। हे 2 टप्प्यामध्ये 1,500 हप्ते सर्व बहिणीच्या बँक खात्यात
खात्यात आता कोणत्या क्षणी जमा होणार आहेत आणि प्रत्येक लाडक्या बहिणींना एक मोठा दिलासा मिळणार आहे। आतापर्यंतची सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी आता ही लाडक्या बहिणींसाठी म्हटलं तरी काहीच हरकत नाही। आतापर्यंतचा दिलासा देणारा निर्णय जाहीर झाला असल्यामुळे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता ही पूर्ण पैसे जमा होतील आणि एक मोठा दिलासा राज्यभरातील सर्वच लाडक्या बहिणींना माता भगिनींना आता मिळू शकतो, कारण की तशी मोठी घोषणाच आता सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे आणि यामुळे आता लाडक्या बहिणीच्या चेहऱ्यावरती हसू आलेला आहे। खूप दिवसानंतर असा मोठा निर्णय झालाय असं प्रत्येक लाडक्या बहिणी आता म्हणू लागलेल्या आहेत। बघा, हे 3000 रुपये तुमच्या बँक खात्यात येतील, पण सर्वात आधी या 20 जिल्ह्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात असा एक अंदाज बघायला मिळत आहे। पण बघा मग नेमके कोणते 20 जिल्हे आहेत की त्या ठिकाणी सर्वात आधी पैसे येऊ शकतात, त्या जिल्ह्यांची नावं सांगतो। जर त्या 20 जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर तुमच्या पण जिल्ह्याचं नाव असेल, म्हणजे जे 20 जिल्हे सरकारने आता पैसे वाटपासाठी घेतलेले आहेत, त्या 20 जिल्ह्याच्या यादीत जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल, तुम्ही ज्या जिल्ह्यात राहतात त्या जिल्ह्याचं नाव सरकारने यादीत घेतलं असेल, तर डायरेक्ट तुमच्या खात्यात 3000 रुपये जमा होतील। मग चला आता कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप सुरू करत आहे, तुमच्या जिल्ह्यात पैसे लवकर येणार का, पैसे आज मिळणार की रात्रीपर्यंत मिळून जातील की उद्या मिळणार की दुसरी कोणती तारीख आहे, सर्व काही आता तुम्हाला राहिलेल्या व्हिडिओत दाखवणार असून आता लक्ष देऊन तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला। तर बघा, आता आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींनो, स्पष्टपणे आता मी तुम्हाला या ठिकाणी माहिती देण्याचं काम करत आहे। एकंदरीत जर विचार केला तर बघा, कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे जमा होणार आता ते तर सांगत आहे आणि महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजनेचे पैसे पूर्ण तुमच्या बँक खात्यात जमा होतील आणि एक मोठा दिलासा तुम्हाला नक्कीच मिळेल। एकंदरीत जर विचार केला तर आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्ण पैसे वाटप होणार आहेत आणि पूर्ण पैसे तुमच्या बँक खात्यात वाटप होणार असून एक मोठा दिलासा तुम्हाला नक्की मिळेल। सर्व रक्कम ही तुमच्या बँक खात्यात डीबीटीच्या अंतर्गत जी आहे ती जमा होईल आणि ही एक तुम्हाला दिलासा देणारी चांगली आनंदाची बातमी आहे असं पण आपण म्हणू शकतो। आतापर्यंतचा सर्वात मोठा दिलासा देणारा आणि आनंदाचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेला आहे असं आपण डायरेक्ट म्हटलं तरी काही हरकत नाही। बघा, आता हे पैसे आज जमा होणार की उद्या जमा होणार की दुसरी कोणती तारीख ते पण सांगतो आणि कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी सरकार आता वाटप सुरू करणार आहे, कोणत्या जिल्ह्यात 3000 रुपये लगेच सरकार लवकर सोडणार आहे, त्या जिल्ह्यांची आता आपण यादी बघतच आहोत। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली ही 2 कामे जर केली नाही तर तुमच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार नाहीत। जर लाडकी बहीण योजनेचे पैसे पाहिजे असतील तर ही 2 कामे तुम्हाला करावी लागतील, तरच तुमच्या बँक खात्यात पूर्ण पैसे जमा होतील, अन्यथा तुम्हाला पैसे भेटणार नाहीत। ही पण गोष्ट लाडक्या बहिणींनी आता लक्षात घ्यायची आहे, कारण की सरकारचा हा नवीन आणि महत्त्वाचा नियम आपल्याला पाहायला मिळतोय। कोणती 2 कामे करायची ती माहिती तुम्हाला पुढे दाखवणार आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। तर चला आता पैसे जमा होणाऱ्या जिल्ह्यांची नावं या ठिकाणी आपण बघत आहोत, आता लक्ष द्या। बघा, या ठिकाणी आता पहिला जिल्हा आहे तो म्हणजे हिंगोली जिल्हा। बघा, आता या हिंगोली जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनो, तुमच्या बँक खात्यात पूर्ण पैसे जमा होणार आहेत। आता हिंगोली जिल्ह्यातील बहिणींना फेब्रुवारीचे 1500 वाटप झाले, ज्यांना मिळाले नसतील त्यांना आज मिळतील आणि हे पैसे वाटप झाले की लगेच मार्चच्या हप्त्याचे सुरू होणारच आहेत। बघा, आता हे फेब्रुवारीचे 1500 तर झाले, आता लगेच तुमच्या खात्यात मार्च महिन्याचे हे 1500 रुपये येणार आहेत। मार्च महिन्याचे 1500 रुपये पूर्ण डीबीटीच्या अंतर्गत तुमच्या बँक खात्यात जमा होतील आणि एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच मिळेल। 1500 रुपयांचे असे 2 हप्ते तुम्हाला जे आहे ते 3000 रुपये रक्कम मिळणार आहे आणि यामुळे बहिणी खुश होणार आहेत। बघा, हे मार्च महिन्याचे पण 1500 आता वाटप होतील आणि पूर्ण सर्वांच्या खात्यात मार्चचा हप्ता जमा झाला की लगेच 1500 एप्रिलचा हप्ता सरकारला लवकर द्यायचा आहे, कारण आता एप्रिल महिना सुरू आहे आणि या महिन्यात जरी हप्त्याला उशीर झाला तर मग बहिणी अजून नाराज होतील। त्यामुळे सरकारचं म्हणणं आहे की कोणती बहीण नाराज झाली नाही पाहिजे, त्यामुळे सरकारने डायरेक्ट अधिकाऱ्यांना आदेश दिलेत की काही झालं तरी बहिणीच्या खात्यात लवकर पैसे पूर्ण जमा झाले पाहिजे। असे 1500चे आता 2 टप्पे करणार असून मार्च आणि एप्रिलच्या हप्त्याचे 3000 रुपये जमा होतील आणि फेब्रुवारीचे तर 1500 मिळाले, म्हणजे लाडक्या बहिणींनो तुम्हाला 4500 रुपयांची मोठी रक्कम सरकार देत आहे असं पण आपण म्हटलं तरी काहीच हरकत नाही। पण बघा, मार्च महिन्याचा हप्ता आणि एप्रिल महिन्याचा हप्ता आता काय सगळ्यांना मिळणार नाही। सरकारने सांगितलेली ही 2 कामे केली तरच तुमच्या खात्यात इथून पुढे पैसे येणार आहेत। नवीन नियम सरकारने काढलेला असून जर मार्च महिन्याचे आणि एप्रिल महिन्याचे पैसे पाहिजे असतील तर तुम्हाला ही 2 कामे आता करावीच लागतील। मग कोणती 2 कामे करावी लागतील की जेणेकरून आपल्या बँक खात्यात मार्च महिन्याचा हप्ता आणि एप्रिल महिन्याचा हप्ता जमा होईल, आता ती पण माहिती तुम्हाला दाखवणार असून आता लक्ष देऊन तुम्ही फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा।
बघा या ठिकाणी आता आलेल्या माहितीनुसार पुढचे कोणते जिल्हे आहेत ते पण सांगत आहे आणि कोणती दोन कामे करायची ते पण माहिती सांगतोय। बघा या ठिकाणी स्पष्टपणे सरकारकडून जाहीर झालेली माहिती आहे। बघा इथे सांगितलं आहे की पैसे आज येणार की उद्या येणार, किती जिल्ह्यात सर्वात आधी पैसे वाटप सुरू होणार आणि पैसे वाटप सुरू होत आहेत, संपूर्ण माहिती आलेली आहे। बघा सरकारकडून नेमकी कोणती यादी आलेली आहे की ती पण यादी आता तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे। बघा ती पण यादी मी तुम्हाला दाखवतो। जर त्या यादीमध्ये सरकारने तुमचं नाव घेतलं असेल किंवा तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल, तुमच्या तालुक्याचं नाव असेल तर 3,000 रुपये तुमच्या बँक खात्यात मिळतील। जर त्या यादीत तुमचं नाव सरकारने घेतलं नाही तर तुमच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे मार्च महिन्याचे 1,500, एप्रिल महिन्याचे 1,500 हे पैसे येणार नाहीत। ही एक महत्त्वाची आता बातमी तुम्हाला लक्षात घ्यायची। जर तुम्हाला वाटत असेल की सरकारने पण आपलं नाव यादीत घ्यायला पाहिजे आणि आपल्याला पण मार्च महिन्याचा आणि एप्रिल महिन्याचा हप्ता द्यायला पाहिजे तर त्यासाठी ही दोन कामे करायची आहेत। जर ही दोन कामे केली तरच तुमचं नाव यादीत येईल आणि इथून पुढे लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतील। जर ही दोन कामे केली नाही तर तुमचे पैसे कायमचे बंद होऊ शकतात किंवा तुम्हाला हप्ता कधीच मिळायचा नाही। ही पण गोष्ट आता लक्षात घ्यावी लागेल। तर चला आता कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप सुरू होत आहेत, कोणती यादी आहे आणि सर्वात आधी किती लाख बहिणींना पैसे मिळणार आहेत। आता 75 लाख बहिणींच्या यादीत तुमचं नाव येईल का नाही ते पण सांगतो। जर 75 लाख बहिणीच्या यादीत तुमचं नाव आलं तर मार्चचे आणि एप्रिलचे 3,000 रुपये मिळतील। जर त्या 75 लाख बहिणीच्या यादीत तुमचं नाव सरकारने घेतलं नाही तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत। ही पण गोष्ट आता लक्षात घ्या। मग चला आता कोणत्या बहिणीच्या यादीत तुमचं नाव सरकार घेत आहे, कोणाला पैसे आज मिळणार, उद्या मिळणार की दुसरीच कोणती तारीख आहे आणि आज कोणाला 1,500 रुपये सरकार देणार आहे ते पण मी सांगतो। कोणत्या जिल्ह्यात आज रात्रीपर्यंत पैसे जमा होतील ती पण माहिती तुम्हाला मी दाखवणार आहे। आता लक्ष देऊन व्हिडिओ पाहण्याचं काम करा। तर बघा आता या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणीनं सरकारकडून माहिती आलेली आहे पैसे वाटपाच्या यादीतील यानंतरचा जिल्हा आहे तो म्हणजे मराठवाड्यातील धाराशिव जिल्हा। बघा आता या जिल्ह्यातील लाखो बहिणींच्या बँक खात्यात पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत। धाराशिव जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात टोटल रक्कम डीबीटीच्या अंतर्गत जमा होणार असून आता लाडक्या बहिणी चांगलंच खुश होणार आहेत। ही एक आतापर्यंतची आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी आपण डायरेक्ट म्हणू शकतो। धाराशिव जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना 1,500 रुपये आता फेब्रुवारीचे मिळाले नसतील तर आज पूर्ण मिळतीलच। बऱ्याच जणांना मिळाले आहेत, ज्यांना मिळाले नसतील त्यांना मिळतील। त्यानंतर आता 1,500 रुपये मार्चचे आणि 1,500 रुपये एप्रिलचे असे 4,500 लाडक्या बहिणीनं सरकार तुम्हाला देत आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही, कारण मोठी रक्कम सरकारने आता जाहीर केलेली आहे आणि धाराशिव जिल्ह्याचं नाव पण यादीत पूर्णपणे आलेलं असल्यामुळे बहिणींना पैसे मिळतील। पण बघा लाडक्या बहिणीनं तुम्ही जर या जिल्ह्यातील राहणारे असाल तर धाराशिव जिल्ह्यातील पण बहिणींना ही दोन कामे करायची आहेत तरच पैसे येणार आहेत। ही पण गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यावीच लागेल। कोणती दोन कामे करायची ती पण माहिती तुम्हाला दाखवतोच, फक्त तुम्ही आता लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा जेणेकरून संपूर्ण अपडेट, संपूर्ण माहिती तुम्हाला शेवटपर्यंत बघितल्यानंतर कळेल की आपल्या जिल्ह्यात पैसे आज येणार आहेत की उद्या येणार आहेत। पैसे वाटपाचा टायमिंग पण पूर्ण जाहीर झालेला आहे। बघा आलेल्या माहितीनुसार बऱ्याच महिला विचारत आहेत की आमचे पैसे अजून का आले नाहीत। त्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे तुमच्या अर्जात झालेली एक चूक देखील असू शकते, त्यामुळे पैसे देखील तुम्हाला मिळत नसतील। जर तुम्हाला आता मार्च महिन्याचा आणि एप्रिल महिन्याच्या या हप्त्याचे पैसे पाहिजे असतील तर आता तुम्हाला ही दोन कामे करावी लागतील तरच या महिन्याचा हप्ता मिळेल। अन्यथा जर ती दोन कामे केली नाही तर तुमचे पैसे, या हप्त्याचे पैसे देखील कायमचे बंद होऊ शकतात आणि लाडकी बहीण योजनेतून तुमचं नाव जे आहे ते बाजूला होऊन जाईल आणि तुम्हाला इथून पुढे कधीच लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळायचे नाहीत। त्यामुळे ती दोन कामे करणं खूपच गरजेचं आहे आणि महत्त्वाचं आहे। कोणती दोन कामे करायची लगेच आता आपण बघतच आहोत, यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सर्व काय माहिती तुम्हाला मी देणारच आहे। तर चला त्यापूर्वी अजून एकदा कोणत्या जिल्ह्यात अजून पैसे वाटप होत आहेत ते पण सांगतो। बघा या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार सांगितलं आहे की मार्च महिन्यात अनेक तांत्रिक कारणामुळे बँक सर्व्हर डाऊन असल्यामुळे किंवा बजेटच्या नियोजनामुळे हजारो महिलांचे 1,500 रुपये रखडले होते मार्च महिन्याचा हप्ता, त्यामुळे सरकारने जाहीर केला नसावा। एक अशी अंदाजित सूत्रांकडून माहिती आपल्याला बघायला मिळत आहे। एक कारण असू शकतं असा अंदाज देखील पाहायला मिळत आहे। बघा सोशल मीडियावर आणि इतर गावागावांमध्ये महिलांमध्ये जी आहे ती मोठी नाराजी होती, आमचे पैसे कधी येणार हा एकच प्रश्न विचारला जात होता। पण आता सरकारने मोठी घोषणा केलेली आहे। सरकारने मान्य केले आहे की मार्चचा हप्ता तांत्रिक कारणांमुळे उशीर झाला आहे, त्यामुळे आता मार्च एप्रिल असा डबल धमाका देण्याचा निर्णय होऊ शकतो। याचा अर्थ असा की तुमच्या बँक खात्यात 1,500 नाही तर आता 3,000 रुपये पूर्ण जमा होण्याची प्रक्रिया सुरुवात व्हायला जी आहे ते आता मान्यता मिळत असल्याची माहिती समोर येत आहे। ही प्रक्रिया नक्की आता कशी आहे, कोणत्या जिल्ह्याला प्राधान्य दिले जाणार आहे, कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी आता हे मार्चचे आणि एप्रिलचे 3,000 जमा होणार आहेत, त्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का? तर चला ते जिल्हे पण कोणते आहेत तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्हाला कळेल की नेमके पैसे लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे कोणत्या जिल्ह्यात येणार आहेत आणि पैसे आज रात्रीपर्यंत
मिळणार आहेत की उद्या मिळणार आहेत की दुसरीच कोणती पैसे वाटपाची टायमिंग आहे आणि पैसे किती वाजता मिळणार आहेत, किती वाजता सरकार पूर्ण पैसे देणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवण्याचा आता प्रयत्न करणार असून तुम्ही फक्त लक्ष देऊन व्हिडिओ पाहण्याचं काम करा। तर बघा या ठिकाणी आता आलेल्या माहितीनुसार या 20 जिल्ह्यात पूर्ण वाटप होत आहे हे तर माहिती, पण आता या 20 जिल्ह्यातील सर्व बहिणीच्या बँक खात्यात डीबीटीच्या अंतर्गत 3,000 रुपये मार्चचे आणि 3.5 म्हणजे बघा मार्चचे आणि एप्रिलचे 3,000 रुपये 1,500 असे आता हे 2 हप्त्याचे सरकार 3,000 देत असल्याने लाडक्या बहिणींना नाराज राहण्याची पण गरज नाही। सर्वात मोठा दिलासा आता मिळणार आहे। पूर्ण पैसे वाटप हे तुमच्या बँक खात्यात होणार असून आतापर्यंतची सर्वात मोठी आणि आनंदाची दिलासा देणारी बातमी ही लाडक्या बहिणींसाठी आपण म्हणू शकतो। त्यामुळे काळजी करू नका किंवा आता तुम्ही चिंता देखील करत बसू नका। सर्वात मोठा दिलासा देणारा आणि आनंदाचा निर्णय आता राज्य सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे जाहीर झालेला आहे असं आपण म्हटलं तरी काहीच हरकत नाही। पूर्ण 3,000 रुपये तुमच्या बँक खात्यात वाटप होणार असून ही एक आतापर्यंतची सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे। तर चला कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार आणि आजच येणार आहेत का, राहिलेली माहिती आणि कोणती 2 कामे करायची एका मिनिटात ती माहिती आता आपण जाणून घेऊया। आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। या ठिकाणी सर्व माहिती आलेली आहे, कोणत्या बँकेत येणार, कोणत्या जिल्ह्यात सगळ्यात आत येणार। तर बघा आपण वळूयात महत्त्वाच्या विषयाकडे। तुमची बँक आता सरकारने जाहीर केली का, म्हणजे तुमचं बँक खातं जर या 7 बँकापैकी कोणत्या एका बँकेत असेल तर तुमच्या खात्यात डीबीटी अंतर्गत सर्वात आधी पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत। बघा आता कोणत्या बँकेत सर्वात आधी पैसे येतील तर स्टेट बँक ऑफ इंडिया SBI या बँकेत जर खातं असेल तर येण्याची शक्यता दाट असते। सर्वात आधी पैसे 3,000 रुपये जमा होऊ शकतात। बघा त्यानंतर दुसरी बँक कोणती आहे मी दाखवत आहे, बँक ऑफ बडोदा। बघा दुसऱ्या नंबरलाच आपल्याला दिसत आहे बँक ऑफ बडोदा। या बँकेत पण आता तुम्हाला 3,000 रुपये सर्वात आधी मिळणार आहेत जर या बँकेत तुमचं खातं असेल। त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र। बघा बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये पण 3,000 रुपये येणारच आहेत, सर्वात आधी रक्कम येणार आहे पण 3,000 एकत्र नाही तर 2 टप्प्यात येणार, आधी मार्चचा नंतर एप्रिलचा। यानंतरची बँक आहे HDFC बँक। बघा HDFC बँक 4थ्या क्रमांकाची बँक आहे। जर या बँकेत खातं असेल तर सर्वात आधी तुम्हाला पण पैसे मिळू शकतात आणि पूर्ण रक्कम खात्यात जमा होईल। त्यानंतर ICICI बँक या बँकेत पण पूर्ण पैसे जमा होणार असून डीबीटीच्या अंतर्गत पूर्ण रक्कम आता येणार आहे आणि यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्हाला दिलासा मिळेल। त्यानंतर युनियन बँक ऑफ इंडिया या बँकेत पण पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत आणि एक मोठा दिलासा माता भगिनींना लाडक्या बहिणींना मिळणार आहे। त्यानंतरची इंडियन पोस्ट पेमेंट बँक या बँकेत पण पूर्ण रक्कम जमा होणार असून पूर्ण पैशांचं वाटप आता लाडक्या बहिणींच्या खात्यात होणार आहे आणि सर्व पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होणार असून तुम्हाला एक मोठा दिलासा मिळेल। डीबीटीच्या अंतर्गत आता ही सर्व रक्कम तुमच्या बँक खात्यात सरकार जे आहे ती वाटप करणार आहे आणि एक दिलासा तुम्हाला सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे असं पण आपण म्हणू शकतो। त्यामुळे तुम्ही काळजी करू नका किंवा आता चिंता देखील करत बसू नका, पैसे येतील। आणि बघा हे पैसे आता सरकार 20 जिल्ह्यात देऊ शकता असा अंदाज आहे, पण आलेल्या माहितीनुसार जर पैसे वाटप सुरू झाले तर 20 जिल्ह्यात तर पैसे लवकर येतीलच, पण त्यानंतर दुसऱ्या जिल्ह्यात पण त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशीपर्यंत पैसे येतील। त्यामुळे असं म्हणू नका की आमच्या जिल्ह्यात नाव घेतलंय की नाही, सर्व जिल्ह्यात लवकर आता पैसे जमा होणार आहेत आणि पुढच्या 5 ते 6 दिवसात सर्व बहिणींच्या बँक खात्यात मार्च आणि एप्रिल महिन्याच्या हप्त्याचे 3,000 रुपये येण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे काळजी करू नका, लवकरच हप्ता मिळू शकतो, ही एक आनंदाची बातमी आहे। त्यापूर्वी सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका। अजून महत्त्वाची माहिती पुढे देऊयात। तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक पण करा। धन्यवाद।